ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की ते जंगलामध्ये प्रतिमाचं बोलणं ऐकल्यानंतर महिपण प्रतिमाला बोलतो की 22 वर्षापूर्वी तू वाचलीस आणि आता तू भरपूर बोलायला लागली आणि हे सगळं प्लॅन तू केलीस आणि तुझी उंची किती, तू बोलतेस किती, आता तुझा खेळ खाल्लास. महिपणने बंदूक बाहेर काढल्यानंतर चेतन प्रतिमाला वाचवण्यासाठी जातो, पण इथे अर्जुनला बोलतो की थोडा वेळ जाऊ दे. तेव्हा चेतन अर्जुनला बोलायला लागतो, तू बोलतोस ते. तेव्हा महिपण प्रतिमाला बोलतो की या सगळ्यामध्ये कोण कोण आहे ते मला सांग आणि एवढी हिंमत तुझी असू शकत नाही. या सगळ्यामध्ये कोणाची तरी पूस आणि हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद होत असतो. इकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं असतं आणि सायली पण खूप घाबरलेली असते. इकडे महिपण गोळी चालवणार असतो, त्या टायमाला अर्जुन गोळी चालवतो. या सगळ्यामध्ये महिपणचंच लक्ष विचलित होतं आणि त्याचा नेम चुकतो आणि त्या टायमाचा फायदा घेऊन प्रतिमा तिकडनं पळून जाते. महिपण तिच्या मागाने जातो आणि बोलतो की तू आता पळून किती जाशील, आता 22 वर्षापूर्वी तू वाचलीस, पण आता माझ्या हातून तू वाचू शकत नाही. या सगळ्यामध्ये प्रतिमाला वाचवण्यासाठी अर्जुन आणि सायली हे दोघं पण झाडावरनं खाली उतरतात.